When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. राग कसा टाळावा? हे पहा, तुम्ही जर कोइंबतूरच्या रस्त्यावर गाडी चालवत असाल, तर रस्त्यात भलत्याच ठिकाणी घातलेल्या विभाजकांना चुकवावं लागतं, बेशिस्त ड्रायव्हरना चुकवावं लागतं, रस्ता क्रॉस करणाऱ्या दारुड्यांना, लहान मुलांना चुकवावं लागतं, सर्व प्रकारच्या गोष्टी. पण कोइंबतूरच्या रस्त्यावर गाडी चालवताना तुम्हाला चंद्राला चुकवावं लागतं का? मी तुम्हाला विचारतोय, चंद्राला चुकवावं लागतं का? नाही, कारण चंद्र रस्त्यावर नाहीच आहे ना. तसंच आत्ता या क्षणी तुम्ही रागावलेले आहात का? नाही. मग राग टाळायचा प्रश्न येतोच कुठून? राग टाळायची गरजच नाही. It is just that you think anger is an entity. Anger is not an entity. You become angry. रागाला स्वतंत्र अस्तित्व नाही, तुम्ही रागिष्ट होता. राग असा काही कुठे बसलेला नाहीये की तुम्ही जाऊन त्याला मारू शकाल, असं काही नाहीये. तुम्हाला राग येतो, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा सुखद वाटतं की त्रासदायक? तुम्हाला त्रास होतो, इतरांना नक्कीच होतो, पण तुम्हाला सुद्धा त्रास होतो. आज वैद्यकीय शास्त्रानं हे सिद्ध केलंय की जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा खरोखर तुम्ही तुमच्या शरीरात विष पसरवताय. आम्हाला हे आधीपासून माहिती आहे, पण आता केमिकल टेस्ट तुम्हाला स्पष्टपणे दाखवून देत आहेत की तुम्ही तुमच्या शरीरात विष पसरवताय. चिडून तुमच्याच शरीरात विष निर्माण करताय. तुम्ही स्वतःलाच विष का द्याल बरं? हे तुम्ही जागरूकपणे करत नाही आहात. तुम्ही स्वतःला विष देताय, स्वतःमध्ये त्रासिक भाव निर्माण करताय, कारण तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नाहीये, नाही का? ते तुमच्याकडून सूचना घेत नाहीये. जर ते तुमच्या सूचना पाळत असतं तर तुम्ही आनंदच निर्माण केला असता, नाही का? राग निर्माण केला नसता. आता जेव्हा तुम्हाला शांत राहायचंय पण राग येतोय कारण ते तुमच्याकडून सूचना घेत नाहीये. जर तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नसेल तर तुम्ही त्याकडे जरा अधिक लक्ष देण्याची गरज आहे. का ते तुमच्याकडून सूचना घेत नाहीये हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला राग टाळावा लागणार नाही, कारण राग कुठे बसलेला नाहीये की अधूनमधून तुमच्यावर झडप घालेल. तुम्ही रागवता, तुम्ही वैतागता, तुम्ही दुःखी होता, या गोष्टी तुम्हाला होत आहेत कारण तुमच्या विविध पैलूंना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं तुम्ही काहीच केलेलं नाहीये. सर्व काही अपघातानं घडतंय, केवळ योगायोगानं. बाहेरची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही सुद्धा चांगले असता, बाहेरची परिस्थिती बिघडली की तुम्ही सुद्धा बिघडता. मनुष्य जीवन असं असू नये. मनुष्य जीवन असं असलं पाहिजे, जर मी चांगल्या स्थितीत असेन तर माझ्या आजूबाजूचं सर्व काही छान बनेल, ही वस्तुस्थिती असायला हवी. सध्या माझ्या आजूबाजूला गोष्टी जशा असतील मी सुद्धा तसाच बनून जाईन. नाही, मानवी चित्तातून परिस्थिती घडवल्या गेल्या पाहिजेत, पण सध्या परिस्थिती मानवी चित्ताला घडवतायत. मानवी जीवन साकार करण्याचा हा योग्य मार्ग नाही. Ryan Reynolds here from Mint Mobile with a message for everyone paying big wireless way too much. Please, for the love of everything good in this world, stop. With Mint, you can get premium wireless for just $15 a month. Of course, if you enjoy overpaying, no judgments, but that's weird. Okay, one judgment. Anyway, give it a try at mintmobile.com/switch.
Upfront payment of $45 for 3-month plan, equivalent to $15 per month required. Intro rate first 3 months only, then full price plan options available. Taxes and fees extra. See full terms at mintmobile.com.